की अरे तुझं कालचं स्क्रिप्ट पाहिलं मी, छान होतं, हे गिफ्ट घेऊन ये. पहिले विराज बॅकएंडला काम करायचा आणि तेव्हा माहित होतं, म्हणजे तेव्हा तो बघायचा सगळ्यांना की 10 सेकंड पण बघण्यासाठी आम्ही पूर्ण स्किट बघायचो की नाही आता येईल आता येईल आता येईल. तेव्हा एका फोनवरती ही धावून आली होती आणि 2च भाऊ, त्याच्यामुळे अपेक्षा कमी. तर मग हिलाच का चूज केलंस? म्हणजे जरा हिच्यात काय असं स्पेशल काय आहे? विराजचा स्वतःबद्दलचा एक कोणता गैरसमज? एखादी गर्लफ्रेंड बनवून दाखव. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मुळावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे रक्षाबंधन, अर्थात बहीण भावाचा खास दिवस. आणि याच निमित्ताने आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आज एक असा कलाकार आलेला आहे ज्यांनी बॅकस्टेजला काम करता करता फ्रंट येऊन लोकांना हसवायला कधी सुरुवात केली हे त्याचं त्यालाही कळलं नाही. आपल्याबरोबर आज गप्पा मारण्यासाठी आलेला आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विराज जगताप आणि त्याची बहीण वसुंधरा चव्हाण जगताप. आणि आज हे दोघं जण पहिल्यांदाच ऑन कॅमेरा गप्पा मारणार आहेत. हॅलो, नमस्कार. काय काय प्रिपरेशन केलंय? रक्षाबंधन ह्यावेळेस तर कसं सेलिब्रेट करायचं ठरवलंय? गिफ्ट झालेत घेऊन? हा 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 टी शर्ट गिफ्टच आहे मला. वा, तिने माझ्यासाठी घेतला. थँक्यू सो मच या टी शर्ट मोस्ट साठी. वेलकम. आमचा भाऊ आहे, त्याच्याकडे जाणार आहोत रक्षाबंधन सेलिब्रेट करायला. शिवाय माझी सख्खी बहीण आहे बदलापूरला. तो असं दणक्यात आहे म्हणजे खूप, रक्षाबंधन. खूप. फक्त सगळ्या दिवस फक्त राखी गिफ्ट बांधण्यातच- एवढंच. हो, हो, ह्याच्यातच गिफ्ट जाणार. आम्ही घेणार, Gifts तो तुम्ही. फक्त राखी अच्छा, बांधून त्याला घेणार. नाही देणार हा. का? पण ही खूप स्वीट बहीण आहे की जी रक्षाबंधनला मला गिफ्ट करते, भाऊबीजेलाही देते, पण रक्षाबंधनलाही देते. तर मग हिलाच का चूज केलंस? म्हणजे जरा हिच्यात काय असं स्पेशल काय असं बहिणीचे जरा आपण जरा कौतुक बहिणीचं. थोडी तारीफ कर. येस, नाही, आमच्या दोघांच्या वाईफ खूप मॅच होतात. आम्ही दोघे खूप मस्तीखोर आहोत, खूप बडबडे आहोत, बोलके आहोत, क्रिएटिव्ह आहोत आणि त्यामुळे हिच्या सोबतचं बॉन्डिंग माझं वेगळं आहे. आणि हिच्या सोबत फन एलिमेंट खूप होत असतात, मजा मस्ती वगैरे. आम्ही मस्तीखोर आहोत, क्राईम पार्टनर आहोत आम्ही. सो त्याच्यामुळे मी म्हटलं की चला वसुंधरा सोबत वसुंधरा सोबत इंटरव्ह्यू करूयात. शेड्यूल घ्यावं लागतं यांचा अक्षरशः की नाही हे पण करूया. विराजचा रिप्लाय लगेच असतो का की आता तो म्हणजे आता एकदम नाही, सेलिब्रिटी थांब, झालाय तर मग सांगतो. कसं थांब, तेच मला सांगतो. ऐकायचं होतं. म्हणून म्हटलं की मी थर्ड स्टेज मध्ये आहे. थर्ड स्टेज मध्ये मला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. नाही, असं नाहीये. प्लीज, नाही, मी लिटरली सांगते की विराज सांग ना आपला आजचा काय प्लॅन आहे, येतोयस ना तू, भेटूया ना इथे, भेटूया ना, मला कन्फर्म सांग. मग मला तसं माझं प्लॅनिंग करायला, असं मला अपॉइंटमेंट घ्यावी नाही, लागते. असं नाहीये. म्हणजे फ्री असलो की खूप वेळ देतो, पण जर गोष्टी आधीच लाईनअप झाल्या असतील किंवा काय असेल तर आता स्पायडरमॅन बघायला आलो की लगेच उठून. हा, मीच मग नव्हती. हीच नव्हती. मी माझ्या मुलाला पाठवलं. Replacement दिली. स्पायडरमॅनचं तिकीट काढला मी आणि हिचा हसबंड म्हणजे भाऊजी, आम्ही तिघं जाणार होतो आणि हिचा छोटा मुलगा हृदय. तर मग हिने सांगितलं की अरे त्याचं असं हसबंडचं असं असं काम आहे त्यामुळे तो येणार नाही. आणि हिने सांगितलं की माझं हॉस्पिटलचं असं असं काम आहे त्यामुळे मी येणार नाही. म्हटलं मग मी आता काय करू? बरं, पण हे झालं आताचं की तुम्ही आता बिझी झालात आपापल्या आयुष्यामध्ये आणि काहीतरी स्पॉन्टेनियस पटकन प्लॅन्स होतात किंवा मग काहीतरी सणासुदीला भेटलं जातं. हा. पण लहान असताना असं नसतं. लहान असताना शाळा, अभ्यास, मित्र, खेळणं हे सोडलं तर हो. आपल्या आयुष्यात बाकी काहीही काहीच नसतं. नसतं. टाइमपास असतो, मज्जा असते. तुमचे बालपणीचे दिवस कसे होते? किंवा लहानपणीचं आता रक्षाबंधन आहे सो मला ते स्पेसिफिकली आवडेल ऐकायला की लहान असतानाचं रक्षाबंधन कसं होतं. आता खूप गोष्टी आल्यात, आपण ऑनलाईन शॉपिंग करतो बरोबर. किंवा आपल्याला आता पटकन इव्हन ब्लिंकिट वरून सुद्धा गोष्टी येतात फटकन. हा. पण लहान असताना ती एक गडबड असायची एक आठवडा आधीपासून की भावासाठी काय घ्यायचंय, काय बहिणीसाठी राखी घेण्यासाठी एक धावपळ असायची. तुमचं कसं होतं रक्षाबंधन? मुंबईमध्येच करायचा सेलिब्रेट की हो, गावी जायचा? मुंबईत म्हणजे की आमची ठाण्याला आत्या राहते. सो आम्ही सगळे आत्याच्या घरी जमायचो लहानपणी आणि तिकडेच, कारण ते सेंटर होतं पनवेलवाल्यांसाठी. आमच्या आधी मुलुंडला राहायचो मी, नंतर बदलापूरला. सो आमच्यासाठी ते सेंटर होतं आणि तिच्या घरी नेहमी ट्युशन चालू असायची. ती आई शिक्षिका अच्छा, असल्यामुळे. ओके. हा, सगळे अभ्यास मी जेव्हा गेलो हिच्या घरी, ट्युशन झाल्याच्या सगळे अभ्यास करायचे आणि ही झोपलेली असायची बेडवर तोंडवर करून ती वगैरे. स्कॉलर असणार. ऍव्हरेज. आमच्यासारखी माणसं स्कॉलर नसतात. सो लहानपणीचा ना खूप मजा मस्ती असायची आणि आम्हाला बाकी लोक मित्रमैत्रिणींची गरजच नाही लागायची जेव्हा आम्ही सगळे, कारण आम्हीच एवढे भावंड होतो की. आणि खूप मजा, सगळे एकत्र असायचो. सो खाण्यापिण्याची चंगळ असायची. आणि मग त्याच्यानंतर माझ्या आत्याकडे तो कोटॅकचा कॅमेरा होता, त्याच्यावरती रील असायचं. मग ते त्याच्यावरती आम्ही फोटोज वगैरे काढायचो.
बेसिकली रक्षाबंधन म्हणजे कुठलंही फंक्शन असू दे, रक्षाबंधन असू दे, नाही तर कुठलाही कार्यक्रम, आमच्यासाठी त्या कार्यक्रमापेक्षा एकत्र येणं इम्पॉर्टंट असायचं. हो. कारण की मेन म्हणजे नवीन नवीन कपडे, बापरे. स्पेशल काय खाणार, काय पैसे मिळणार, महत्वाचा मुद्दा, किती मिळणार, आज का कलेक्शन कितना रहेगा. 2च भाऊ, त्याच्यामुळे अपेक्षा कमी. आणि आमच्या लहानपणी म्हणजे मी बहिणीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतेय, तेव्हा आम्हाला 5 रुपये 10 रुपये, कारण की ते स्वतःच्या कमाईचे नसायचे ना, ते जे बाबा देणार हातामध्ये ते भाऊ देणार. आणि त्यात पण आनंद असायचा. त्याच्यामध्ये 5-10 रुपये पण खूप वाटत खूप ऍक्च्युली वाटायचं. म्हणजे तेव्हा ते 5 रुपये बघून ना, म्हणजे त्याच्यामध्ये रस नव्हता कधी. लहानपणी हा. जे काही म्हणजे काही असू दे, त्या पैशांमध्ये रस नव्हता. तिथे असायचं की मी राखी कुठली बांधली, कॉम्पिटिशन बहिणींमध्ये की कोणाची राखी मोठी. त्यात आमच्या ज्या सगळ्यात लहान्या बहीण होत्या ना, 8 नंबर आणि 9 नंबरची, त्या मोठ्या कार्टूनच्या राख्यांना बांधायच्या. हो ते आणि त्यांचं असायचं की ह्या बाकीच्यांच्या राख्या झाकल्या गेल्या पाहिजे, एवढी मोठी राखी पाहिजे. मग जसं आमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, आम्ही थोडंफार असं कमवायला लागलो, मग आमचे प्लॅनिंग थोडे वाढायला लागले आणि नेमकं आमच्याकडे वेळ कमी पडायला लागला. ते पण आम्हाला थोडं कळू लागलं होतं ना, तेव्हा आम्ही ना म्हणजे मी आणि माझा भाऊ डिस्कस करत होतो, आता यांना काहीतरी कानातले ज्वेलरी गिफ्ट करूया, कानातले वगैरे वगैरे. तर छान स्माइल द्यायची मला राखी बांधताना, अरे वा कानातले वगैरे घेतले. मग सगळं फोटो व्हिडिओ हे काय घेतले, मला एकदा मला हा कलर आवडत नाही. दुसरी पण बोलते तिला मोठे दिले, मला छोटे का दिले वगैरे. म्हटलं की अरे यार, कारण एक आम्हाला काही कळायचं नाही की काय कसं. आम्हाला वाटतं अरे हे छान आहे, हा हे घेऊन टाकूया असं म्हणून आम्ही काहीतरी यांच्यासाठी कानातले वगैरे छोटे विटे असे घ्यायचो. नंतर मग असा फेज सुरू झाला की काय हवंय तुला, आत्ताच सांग. हा. पण जेव्हा हा प्रश्न यायला लागला ना समोर की आता तुला काय हवंय, तेव्हा असं वाटायचं नाही रे, त्यात मजा जास्त होती की समोर आल्यानंतर त्या गोष्टीवरनं भांडणं की यार काय तू हे काय आणलंस, म्हणून तिला चांगलं दिलं मला नाही दिलं. मग आम्ही आपापसात बहिणी, हे तू घे, हे मला दे. म्हणजे अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा यायची. म्हणजे सांगणं असं आहे की जसजसे आपण मोठे होतो, आपल्याकडे टाइम कमी होत जातो आणि तो टाइम कमी झाला की तिथे मोमेंट्स मिस होतात. खरंय. बरं, तर ही एवढं छान बोलतेच आहे, तर आपण जरा थोडी तुझी पोलखोल करूयात का? ओके. सो येस, आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे विराज बद्दल आहे का ते, आणि तुला त्याची खरी खरी आणि मस्त बिंदास उत्तरं द्यायची. ओके. सो मला सांग की विराजची अशी एक कोणती गोष्ट आहे जी प्रेक्षकांना माहीतच नाही किंवा ती ऑन कॅमेरा किंवा अशी सहसा नाहीच कळत पटकन, जी घरातल्याच लोकांना फक्त नाही माहिती असं आहे. काही. का ना, तिला बोलू दे. मेन म्हणजे पूर्णपणे डाऊन टू अर्थ आहे, प्रचंड प्रेमळ आहे आणि तो खूप नेहमी प्लास्टिक मटेरियल व्हायचा प्रयत्न करतो की नाही मला लोकांसमोर असं राहायचंय, मला तसं राहायचंय, जे की त्याला गरज नाही आहे सगळं करायची. ही इज अ नॅचरली बॉर्न अँड बॉट अप, ही इज कम्प्लिटली इनोसंट पर्सन. म्हणजे एकच नाहीये प्रश्न, पुढे अजून खूप प्रश्न आहे. गुड गुड गुड. मी माझ्या मनाने बोललीये. बरं, मग आता मला सांग की ह्याचा ग्रीन फ्लॅग कोणता आणि रेड फ्लॅग कोणता? विराजमध्ये चांगले क्वालिटीज खूप आहे. म्हणजे जसं की मी पहिले म्हणाले की हा तो प्रेमळ आहे, ट्रस्ट, माणसांवर विश्वास ठेवताना तो प्रचंड विचार करतो आणि असायला हवं. रेड फ्लॅग मध्ये तो प्रत्येक गोष्ट करताना गरज नसताना पण अति कॉन्शियस राहतो. हा, कधी कधी गरजेचं नसतं आणि त्याच्यामुळे एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ना तो डिसिजन घ्यायला मग विचार करतो की मी करू की नको करू. कारण की लाईफमध्ये बऱ्याच वेळा काही सिच्युएशन अशा येतात आफ्टर मॅरेज, बिकॉज आय नो की तिथे तुम्हाला ऑन द स्पॉट डिसिजन घ्यावा लागतो आणि मग तिथे हा नेचर हेल्प नाही करत. करेक्ट. हा, की आज डब्याला तुला ढिमसेची भाजी पाहिजे की पडवळची, मग मी ह्याच्यामध्ये कन्फ्युज होईन आणि विचार करून की डब्बाच देऊ नको मला. अरे पण त्यासाठी आई आदल्या दिवशी विचारते किंवा बायकोही विचारते की तुला उद्या भाजी काय देऊ. सो तो एमर्जन्सी डिसिजन नाहीये. एमर्जन्सी डिसिजन हा आहे की बाबा एखाद्या व्यक्तीला एखाद्या हॉस्पिटलमधून आत्ताच्या आत्ता शिफ्ट करणं आणि हा डिसिजन घेणं खूप मोठा असतो. इन्स्पायरिंग टॉक्स विथ वसुंधरामध्ये तुमचं स्वागत आहे. तुला काय वाटतं विराजचा स्वतःबद्दलचा एक कोणता गैरसमज आहे? अरे असले की मला टेन्शन येतं. बऱ्याच वेळा असं होतं की विराजला वाटतं की तो खूप खूप योग्य वागतोय आणि आम्हाला जबरदस्ती शो करावा लागला
आणि ही गोष्ट आमच्यासोबत जेव्हापासून तो सेलिब्रिटी झालाय ना तेव्हापासून झाली. अरे यार, मी होतो काय केलंय. इतकं खरं नव्हतं बोलायचं. आधी आम्ही तोंडावर बोलायचो, ए नाही हा, चल चुकीचं बोलतोय, तुझा गैरसमज आता आहे. तुम्हाला आता हा तू जे बोलतोस ते बरोबर आहे, आम्ही चुकीचे. दहशत म्हणजे काय आहे? दहशत नाहीये, रिस्पेक्ट. ठीक आहे, असं ते जे काय मला मिळालं सेलिब्रिटी स्टेटस वगैरे ते काय मी असं मिरवत नाही किंवा काय नाही. या मी ॲज अ सिस्टर सांगतेय, बाकीच्यांचं मला माहित नाही. ओके, लास्ट क्वेश्चन. जर का विराजला तुला एक दिवसासाठी एक चॅलेंज द्यायचं असेल तर ते काय देशील? एखादी गर्लफ्रेंड बनवून दाखव, कारण की आम्हाला वहिनीची गरज आहे. तुमच्यापेक्षा जास्त मला गरज आहे. ठीक आहे, ओके. सो येस, इकडे हा गेम संपलेला आहे आणि विराजची पोलखोल केलेली आहे वसुंधराने. कोणी ना, मला वाटतं कितीही मोठं झालं ना तरी घरातल्यांसाठी ती आपलीच व्यक्ती असते आणि Correct. विराजचं पण फॉर शुअर तुमच्या बाबतीत तेच असणार आहे. सेलिब्रिटी झाल्यानंतर किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे त्याला एक नवीन ओळख मिळाली, त्या सगळ्या गोष्टींनंतर भाऊ म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काय नवीन जाणू, किंवा बहीण म्हणून एक असतं ना की अरे माझा भाऊ आहे यार हा, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, तर ते घरातलं वातावरण कसं आहे तुमचं? एकदम छान, एकदम म्हणजे खूप छान. विराजकडे बघायचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलला. म्हणजे जिथे आपण एकमेकांना ग्रँटेड घेतो ना, ती गोष्ट पूर्णपणे बंद झाली सगळ्यांकडनं. एक रिस्पेक्ट वाढला, तिथे एकमेकांबद्दलचे विचार बदलले आणि ते बदलल्यामुळे ते ते एक मस्ती असते ती आमची निघून गेली. मग आता अर्धा टाइम तर आम्ही अरे रिस्पेक्ट, अर्धा टाइम रिस्पेक्ट, जो मी खूप जास्त मेंटेन नाही करत, बट आय ट्राय टू मेंटेन ऑल द टाइम आउटसाइड, नॉट ॲट होम. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, एक अशी आपल्याकडे म्हण आहे. सो लहान असल्यापासून विराजमध्ये या क्वालिटीज होत्या, त्या तुम्ही बघत गेलात आणि तुम्हाला तेव्हाच जाणवलेलं की पुढे जाऊन हा काहीतरी करणार आहे, असं की तेव्हा काही अंदाज नव्हता आणि बस एक ते प्रोत्साहन दिलं गेलं? मी विराजच्या बाबतीत सांगेन की आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये त्याला ह्या नाटकांमध्ये पार्टिसिपेट करणं किंवा ॲज अ ॲक्टर म्हणून काम करणं लहानपणापासून त्याला आवड होती. हा पण एक असं ना, मिडल क्लास फॅमिलीमध्ये, महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये ह्या गोष्टींना सपोर्ट नाही मिळत जास्त. बट विराजने कधी गिवअप नाही केलं, कधीच गिवअप नाही केलं. आम्ही फक्त बहीण भावंडांनी प्रचंड सपोर्ट केला. इतका सपोर्ट केला म्हणजे मला आजही आठवतं ते गडकरी रंगायतन, हा मला सांगायचे तू माझं नाटक बघायला या. मी कॉलेज बंक करून सकाळी नाटक बघायला जायची तिकडे. मी गेस्ट म्हणून, हा सांगायचं माझी बहीण येणार आहे आज. ते कसं ना की मला बघायला कोण येतंय, आम्ही सगळे सपोर्ट करायचो पूर्णपणे. ह्याला कुठे जायचंय, घरातले सगळे अपोज करायचे, अरे नाही ह्याच्यामध्ये काही नाहीये, काही ठेवलं नाहीये, तू नोकरी कर, असं कर तसं कर. बट नाही, प्रचंड लांब लांब गेलाय शूटसाठी, नाटकांमध्ये पार्टिसिपेट केलंय. त्याचं मेहनतीचं फळ आज, आणि त्याचं फळ, त्या फळाचा उपभोग बघायला गेलं तर सगळं कुटुंब घेतंय, असं नाहीये की नाही घेते. सो आय एम प्राऊड ऑफ विराज. घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांनी जो स्ट्रगल पाहिलेला असतो ना, तो कधीच त्या गप्पांमधून तो म्हणजे तो व्यक्तच नाही होऊ व्यक्तच शकत, नाही होऊ जे शकत. घरातले सांगतात. सो आज तुझी बहीण तुझ्या बाजूला बसून सांगते की तिला कसं वाटतंय आणि तिने तो तुझा सगळा स्ट्रगल तो काय पाहिलेला आहे. मला मी तुझ्याकडून जेन्युअनली ऐकायचं आहे. सांगितलं. हो हो हो. नाही, मला खूप छान वाटते, म्हणजे ती कौतुक करते वगैरे. आणि माझं पहिलं स्किट जेव्हा आलं, टेलिकास्ट झालं होतं, तेव्हा सगळ्यांचे फोन मेसेज पण आले होते आणि खूप कौतुक करत होते. आणि जेव्हा ते सांगतात बाहेर की अरे आम्हाला विराज जगतापची मी बहिणी म्हटल्यानंतर एक त्यांना रिस्पेक्ट दिला जातो, त्यांना खूप प्रेमाने वागवलं जातं वगैरे. तर ते खूप छान वाटतं मला. आणि भाऊ हा बहिणीचं रक्षण करता असतो असं कायम म्हणतात, म्हणजे रक्षाबंधनचा अर्थ तोच की कायम रक्षा करणार ती भाऊ. माझी रक्षा करते. तर हा, ही तर- म्हणजे काही झालं मला जाऊ दे वसुंधरा, सोड, जाऊ दे, मला असं करायला लागतं. तू गप्पा, तुला कळतं का हे असं, म्हणजे हीच मी काही रिॲक्ट करायच्या आधी ही डॉन आहे आमची, ही सुरू होऊन जाते. म्हणजे ही सुरू, जरी राखी ती मला बांधत असली ना तरी काय रिॲक्ट होणार, ती रिॲक्ट होऊन मोकळी होते. मला सांग, खऱ्या आयुष्यामधला असा एखादा प्रसंग आहे का की ज्यावेळेस असं होतं ना बरेचदा की आपण खूप खचून जातो किंवा आपल्याला सुचत नाही की आता काय करायचं पुढे, काहीच कळत नसतं, त्या
सिच्युएशन मध्ये कोणीतरी आपल्याला सपोर्ट करणं, समजून घेणं किंवा सांगणं काहीतरी हे खूप महत्वाचं असतं. सो तुमच्या आयुष्यामधली अशी एखादी गोष्ट, एखादी अशी सिच्युएशन ज्यावेळेस तुम्ही खूप खचला होतात आणि एकमेकांना त्यावेळेस सपोर्ट केलात आणि मग तुम्ही त्यातून बाहेर आलात? हो, अशा माझे आजोबा वारले होते ते, तर आम्ही त्यांचं सगळं कार्य डोंबिवलीतच केलं होतं. तेव्हा एका फोनवरती ही धावून आली होती आणि म्हणजे माझ्या आईचे वडील, आणि तेव्हा मी खरंच खूप खचलो होतो आणि खूप नर्वस होतो. तेव्हा हिने मला खूप सांभाळलं, खूप समजावून सांगितलं. ती पूर्ण वेळ माझ्या सोबत होती. तिने मला एक सेकंदही लांब ठेवलं नाही, कारण तिला कळलं होतं की मी पूर्ण डाऊन झालोय म्हणून. आणि तोच प्रसंग नाही, करिअरला घेऊन असेल किंवा अगदीच पर्सनल बोलायचं झालं तर रिलेशनशिप्सना घेऊन असेल किंवा काही म्हणजे कधी कधी माणसांमुळे, सिच्युएशनमुळे मूड स्विंग्स होतात, मूड ऑन ऑफ होतात आपले. सो जेव्हा जेव्हा मी डाऊन झालो तेव्हा तेव्हा माझा एक फोन किंवा मेसेज, वसू ऐक ना यार, ठीक आहे ब्रो, चिल, होईल, रिलॅक्स, मी आहे ना, काय झालंय. म्हणजे तिच्याकडे इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, आणि ती इतकी स्ट्रॉंग आहे ना, की ती खूप क्रिएटिव्ह, खूप पॉझिटिव्ह आणि ती खूप भरभरून सपोर्ट करत असते मला. काय ना, आम्ही एवढं रोस्टिंग करतो ना एकमेकांना, त्यामुळे ना आम्हाला ना चांगलं ऐकायची सवयच राहिली नसेल. बाय द वे, आम्ही एकमेकांबद्दल इथे जेन्युनली जे सांगतोय ते खरं सांगतोय. कारण की आम्ही कधी एकमेकांची तारीफ नाही करत, कोणतेच बहीण भावंड नाही करत. हा, पण जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येक जण करतो. म्हणजे ना आम्हाला ना म्हणजे ना एकमेकांविषयी खूप प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे, पण ना आम्ही असं म्हणजे असं ते काय माहिती, आम्हाला ते व्यक्त करता येत व्यक्त नाही नाही किंवा असं करता बोलता येत नाही किंवा काय. कारण घरी आम्ही असं असतो, भांडणं, मजा मस्ती, एकमेकांची टांग खेचणं. आता आमचा भाऊ आहे, जर आम्ही भेटलो ना तिघं, तर आम्ही दोघं मिळून हिला खूप त्रास देत असतो. किती मोठी माणसं भांडू दे, कितीही भांडू दे, पण आमचं असं व्हायचं की अरे त्या तुमचा भांडणाच्या bond नाही तुटला निमित्ताने पाहिजे. बाकीचे भांडायचे एक ठिकाणी आणि आम्ही टेरेसवर मजा करायची की "यांना जाऊ दे, आपण मजा करू." मग आम्ही खेळायचो का, ते ह्यांच्या भांडणाच्या निमित्ताने आम्हाला एकत्र यायला मिळायचं. आणि एवढ्या ह्याच्यात पण आमचा बॉन्ड सगळ्या बहीण भावांचा आजही प्रचंड स्ट्रॉंग आहे. मोठ्यांचं काही होऊ दे, आपण एकत्र राहायचं. ज्यावेळेस फायनली तुझं पहिलं स्किट आलं किंवा तू विराज जगताप म्हणून लोक तुला ओळखायला लागले, घरच्यांनी कोणत्या मोमेंटला ते एक्सेप्ट केलं होतं की ओके आता तू हे करू शकतोस आणि तू कर, हे आम्हाला छान वाटतंय? तेच की जेव्हा रेग्युलरली मी येऊ लागलो स्किट्स मधून, कंटिन्युअसली एक स्किट केलं तरी सगळे म्हणाले अरे वा वा, छान छान छान. असं फार कोणी रिॲक्ट केलं, छान म्हणजे कौतुक केलं, आनंद झाला, सगळ्यांना आनंद प्रचंड झाला की आपल्या घरातलं कोणीतरी टीव्हीवर आलंय. पण मग ते थँक्स टू हास्य जत्रा आणि सोनी मराठीची टीम, आमचे दोन्ही सर यांच्यासाठी, पूर्ण टीमसाठी, की त्यांनी मला कंटिन्युअसली संधी ते मला देत गेले. आणि त्यानंतर मग यांना छान वाटलं आणि हे म्हणाले की नाही आता तू हे कर, आता तू हे करू शकतोस, हे तुला जमतंय आणि आम्हाला आनंद आहे तू जे करतोयस त्या गोष्टीचा. आणि मलाही छान वाटलं की फायनली चला आता यांनी ऍक्सेप्ट केलंय आणि मला सपोर्ट पण करतायत. छान वाटते. म्हणजे यांचं तर असायचंच सपोर्ट, पण बाकी सगळ्या घरच्यांचा वगैरे त्यांचंही म्हणणं करेक्ट असायचं की बाबा 2 पैसे मिळत आहेत ना, तू खुश आहेस ना, तू व्यवस्थित पुढे आहे ना, फ्युचर सेटल. त्यांची काळजी ती होती. माणूस म्हणून समृद्ध होत गेलो, कारण आमचे दोन्ही सर खूप छान आहेत. त्यांच्याकडून माणूस म्हणून ते दोघंही कमालीचे आहेत, आमची पूर्ण टीम. सो त्यांच्याकडून वेळोवेळी ना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आणि आता की आता जसं प्रसिद्धी मिळू लागते तेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने भरपूर लोक भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात, त्यांच्यासोबत वेगळं डील असतं. सो ते सगळं करताना आहे ना कळत जातं, त्या अनुभवातून आपण शिकत जातो प्रसंगातून, की आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे. काही जण सांगतात की हे गोष्टी चांगल्या आहेत, ह्या गोष्टी वाईट आहेत. ज्या वाईट आहेत त्या बदलायचा प्रयत्न करतो, ज्या चांगल्या त्या अजून चांगल्या करायचा प्रयत्न आहे माझा. तुला काय वाटतं विराज सेलिब्रिटी होण्याच्या आधीचा कसा होता आणि आताचा कसा होता, काय Same फरक आहे, जाणवतो? काहीच फरक नाहीये. फक्त एवढंच की स्वतःची काळजी जास्त घ्यायला लागला. आधी पण घ्यायचा, पण आता विचार करतो. बट नेचर मध्ये काही चेंज नाहीये, काहीच नाही. म्हणजे हे लोक मला सगळे, मी आता काहीतरी झालोय म्हणून असं काही मला वेगळं ट्रीट करत नाही. म्हणजे माझी आई म्हणाली की अरे तुझं कालचं स्किट पाहिलं मी, छान होतं, हे घे दूध घेऊन ये. सो असं आजचं सकाळचंच, ए उठलास का, जा पटकन आंघोळ कर, जायचंय आपल्याला. असं म्हणजे घरचं वातावरण माझं असं आहे की
म्हणजे ना असं सुरू होऊन जातं. सो त्याच्यामुळे ना ते वेगळं असं हा, काही. ते सगळं बाहेर. ते घरी आल्यानंतर मग एक वाक्य मला नमूद करावं वाटतंय की ना जरी आता हस्यजत्रेमुळे म्हणजे कार्यक्रमामुळे मला प्रसिद्धी मिळाली हे मिळाली, पण ना माझ्या म्हणजे घरच्यांना किंवा ह्या सगळ्यांना, माझ्या बहीण भावांना, नातेवाईकांना, सगळ्यांना आजूबाजूला आनंद आहे, अभिमान आहे, कौतुक आहे. पण ना बस तेवढं. म्हणजे ते ना असं काय मला आपला मुलगा काहीतरी झालाय म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट वगैरे असं काही नाहीये. त्या सगळ्यांना आनंद आहे की बाबा अरे छान, हा काहीतरी छान काम करतोय, लोक याच्यावर प्रेम करतायत वगैरे वगैरे, हा त्यांना आनंद आहे. बाकी ते असं त्यांच्या डोक्यातच नाहीये की मी काहीतरी झालोय किंवा काहीतरी आहे वगैरे, अजिबात ऍक्च्युली नाहीये. ओके, सो तुम्ही रेडी आहात आता गेमसाठी? ओके, सो बहीण भावांचं ना एक फार असतं की हा तुला तर कुठून तरी उचलूनच आणलंय वगैरे वगैरे. सो हे असले डायलॉग्स मारलेत लहानपणी हो, हो. एकमेकांना? मारलेत ना. हिला तर खूप मला कचऱ्याच्या नाही, मला एका भाकरीवर आणल्या, ह्याला कचऱ्याच्या पेटीत आणलं. असं खूप असतं. हा, हे तर आहेच आमच्या पहिल्यापासून. स्वतःची चूक लपवायला दुसऱ्याच्या नावावर ढकलले का? ते तर प्रत्येक बहीण भावंड हो, करतात. प्रत्येक वेळा दुधाचा ग्लास मी नाही सांडवला, ह्याने सांडवला. हा, ती एक्स्ट्रा गुलाबजाम हिने खाल्लं, मी मी नाही नाही खाल्लं. देवाचा नैवेद्य उष्ट ह्याने केला, मी मी नाही नाही केला. कुणी झोपलं असेल तर फॅन मुद्दाम जाऊन बंद केलाय? केलाय ना. हा, खूप वेळा. पहिलं उत्तर तिच्याच गोष्ट. आता सकाळीच मी आज? अरे यार. ही बोलली की तो एसी फॅन का बंद केला, तो लाव, मला गरम होत आहे. अरे यार, मग तू बेडरूम मध्ये जाऊन आवर यार. मी फॅन ही आवरती का, गरम होत आहे, आणि मी बंद केलं एसी आणि फॅन बंद केलं. हा, बंद केलं मी. पाहुण्यांसमोर बोलण्यासाठी कधी कोड लँग्वेज वापरलेत? किंवा काही काही पाहुणे असतात ना ज्यांना पटवायचं असतं, तर त्यांच्यासाठी असं काही खास खाणाखुणा? नाही, हे लोक तरी हे अजून पण युज करता का तुम्ही? करते ना, मी तर करते. पाहुणे बघताय. कोणीतरी अननोन लोक बसली आहेत, त्यांच्यासोबत गप्पा चालू आहेत, व्यवस्थित गप्पा चालू आहेत, आणि ही जर मध्येच उठून गेली, समजायचं काहीतरी. की मग ही उठून गेली ना, तर हा हा अच्छा अच्छा अच्छा, आणि ना असं बघायचं, आणि मग ही वळून ना सगळ्यात मोफट मी आहे आमच्या कुटुंबामध्ये. म्हणजे असं, हवाय का चहा, पाणी हवंय अजून, अरे आई आपल्याला जायचंय, हा आपली मीटिंग. मी खरोखर असं करते. थोडं की थोडं काळजीपूर्वक हे नाही, हे बिंदास वगैरे. बरं, स्वतःचं सिक्रेट कधी लहान असताना, सिक्रेट तुमची नव्हतीच पण तरी सुद्धा जर का कधी सिक्रेट म्हणजे स्कूल मधले क्रश, हा, स्कूल मधले क्रश, किंवा मार्कच कमी मिळाले, किंवा एखादी खोटीच सही वगैरे केली, असे काहीतरी असतात छोटे आमच्या छोटे घरामध्ये secrets? मुलाने मैत्रीण बनवणं म्हणजे पण मोठी मोठी गोष्ट होती. ओके. हा, ओके. सो So त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी- हे झालं मंदारच्या बाबतीत. म्हणजे आमचा भाऊ आहे, माझा मला सख्खा तुझा भाऊ. सख्खा मला मैत्रिणी होत्या. आता मी जेव्हा हिला शेअर करतो ना, तेव्हा मी असं सांगतो की हे सांगायचं नाहीये, हे तू सांग सगळ्यांना. आमच्या घरामध्ये ना मेन म्हणजे मुलींनी मुलांशी बोलायचं नाही आणि मुलांनी मुलींशी बोलायचं रूल नाही, होता. असं होतं. म्हणजे चुकून जरी कळलं की एखाद्या मुलाकडे कोणी बघतंय किंवा मुलीकडे बघतंय, म्हणजे ते असं असायचं की का बघितलं नाही. हिला मित्र खूप अच्छा. होते जे आम्ही सांगायचो नाही घरी. ओके. मी मुलांमध्येच राहिलीये जास्त. हा, त्यामुळे आपण आम्हाला फ्रेंड आहेत आणि सांगायची माझे फ्रेंड आहेत वगैरे वगैरे आहे, आणि आम्हाला माहिती आहे बिंदास आहे. त्यामुळे आम्ही घरात जसे राहायचो ना, बाहेर आम्ही मोकाट असायचो एकदम. तुझी घरचे बघणार माहितीये ना तुम्हाला. आता काय करतील, झालं लग्न. याचं व्हायचंय. मस्त दोघांनी एकमेकांची पोलखोल केली आहे, मस्त रॅपिड फायर झालेला आहे. सो आता अशी एक कोणती गोष्ट जी तुम्हाला पुन्हा करण्याचा चान्स मिळाला, जी तुम्ही लहान असताना खूप केली आहे, तर ती कुठची असेल? बदलापूरला रेनी रिसॉर्टला जायचो आम्ही, वरचेवर. आम्हाला फिरायला आवडतं आम्ही, त्यामुळे आम्हाला ते आता आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही फिरायला जाऊ. कारण आम्हाला आमचं तेच होते की फॅमिली पिकनिक म्हणजे काय, एक तर देवदर्शन, आणि मग कधीतरी असं व्हायचं की कुठेतरी रिसॉर्टला गेलोय, कुठेतरी ऍडव्हेंचर पार्कला गेलोय. पूर्वी किती जायचं ना, पूर्वी लिटरली असं पूर्ण फॅमिली मिळून अंबरनाथचं ते एक शिवसागर, शांतीसागर, टिकुजीनी वाडी, म्हणजे असं सहकुटुंब सहपरिवार, आणि सगळे पिकनिकला जायचो. आणि आपण बहीण भावंडांनी लास्ट टाइम एक 5-6 वर्षापूर्वी आम्ही रेनी रिसॉर्टला गेलो होतो. त्याच्यानंतर परत किती प्लॅन केला, मला जायला नाही मिळत, वेळ नाही मिळत. आणि मी दरवर्षी कुठेतरी जाऊया का, आता आपण कमवतोय, कुठेतरी जाऊया का, कॉन्ट्री काढूया, जाऊया, आणि आता वेळच आता वेळ नाही. आता हा कसा आहे ग, पण असा प्री प्लॅनर आहे की स्पॉन्टेनियस? नाही, प्री प्लॅनर आहे. आम्ही पूर्ण सगळी फॅमिली पूर्ण प्री प्लॅन वाले. ऑन द स्पॉट कुठल्या गोष्टी आम्हाला जमत नाही. पंक्च्युअल आजच्या दिवसासाठी माफ करा, माझ्यामुळे उशीर झालाय, अदरवाईज आम्ही पंक्च्युअल आहोत. हा, म्हणजे
तिला तिच्या मुलाला डे केअर मध्ये, म्हणजे लग्न झालं, एक मुलगा आहे पहिलीतला, पण तरी हिच्याकडे बघून वाटतं काही म्हणजे ती चेंज नाही झाली, ती अजूनही तशीच आहे जशी लहानपणी होती, जशी स्कूल कॉलेजमध्ये होती. मला असं वाटतं की अशी बहीण प्रत्येक फॅमिलीमध्ये असली पाहिजे, की मस्तीखोर आहे, बिंदास आहे, एनर्जेटिक आहे वगैरे वगैरे, जी माहोल बनवते तशी ही मी पण आहे तसं, पण आमच्या बहिणींमध्ये ही तशी आहे. विराज बद्दल मला ऐकायचं तुझ्याकडून की तू त्याला पूर्ण ओळखतेस लहान Yes. असल्यापासनं. तो इमोशन्स वाईज कसा आहे, म्हणजे किती इमोशनल आहे, किती प्रॅक्टिकल आहे, कधी रडलाय तो तुझ्यासमोर? हा, आम्ही सगळे रडलो एकमेकांसमोर. ऍक्च्युली रडलोय हा, पण आम्ही आमच्या कुटुंबासाठी रडलोय. हा, म्हणजे मी वेळोवेळी यांच्याशी बोलायचो की काय होणार, कसं होणार वगैरे वगैरे. सो इनफॅक्ट हिच्या वडिलांनी माझ्याकडे एक जॉब बघितला, तो जो मी महिनाभर केला पण होता, आणि पण त्याच्यानंतर ना असं स्वस्त, म्हणजे मला मन नव्हतं मन लागत. नव्हतं लागत, आणि मग तेव्हा मी यांच्याकडे शेअर करायचो ह्यांच्या सगळ्यांसोबत वगैरे. तर मग हे बोले, यांचं एक वाक्य की हा बिंदा तू कर रे, तू कर, नको ऐकू इतरांनी, तू कर, तू बिंदास कर, आम्ही आहोत ना, तू होईल होईल, तू कर कर, तू होईल, तू करतोयस, चांगलं करतोयस, होईल, थोडं पेशन्स ठेव वगैरे, असं यांचे मध्ये मध्ये सगळ्यांचे सल्ले असायचे की. आणि मग ते म्हणजे ना ते तू होईल, आम्ही आहोत, किंवा मी आहे, होईल, हा आहे ना, तेव्हा तेव्हा त्या खचलेल्या काळात हे 2-3 शब्द पण खूप आपल्याला उभारी देतात. सो त्यांचे ते 2-3 शब्द पण खूप माझ्यासाठी महत्वाचे होते, खूप मॅटर करायचे. जेव्हा फर्स्ट टाइम पहिले विराज बॅकएंडला काम करायचा, आणि तेव्हा माहित होतं, म्हणजे तेव्हा तो बघायचा सगळ्यांना की सगळे कसे काम करतात ते, आणि तेव्हा त्याचं स्वप्न होतं की यार मला पण फ्रंटला यायचंय. आणि जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही त्याला बघितलं, काही सेकंडचा म्हणता येईल छोटासा शॉर्ट होता तो, पण त्या शॉर्टसाठी पण म्हणजे मी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली, म्हटलं नाही अरे फायनली हा आला समोर. जेव्हा तो पूर्णपणे सेलिब्रिटी झाला, ऍक्टर झाला, की मोठे रोल प्ले करायला लागला, तेव्हा म्हणजे असं वाटायचं की यार त्या 10 सेकंड्सच्या आनंदामध्ये आणि ह्या आनंदामध्ये म्हणजे खूप मोठा गॅप होता, की 10 सेकंड पण बघण्यासाठी आम्ही पूर्ण स्किट बघायचो की नाही आता येईल, आता येईल, आता येईल. आणि नंतर आता आम्हाला माहिती पूर्णपणे तो स्किट आम्ही एक बघायचो. सो तो वेगळाच आनंद असतो, तो आय कांट एक्सप्लेन. त्याच्यामध्ये तुम्ही शब्दांमधून तर नाही सांगू शकत. ती फिलिंग आम्हाला ह्यासाठी जास्त जवळून कळते कारण की आम्ही स्ट्रगल पाहिलंय. नाही, मला आठवतं की या सगळ्यांचे कॉल आले होते मला, माझ्या आत्यापासून माझ्या सगळ्या भावंड, सगळे काका काकू, सगळ्यांचं. कारण मी ऍक्च्युली कोणालाच सांगितलं नव्हतं, सगळ्यांसाठी ते सरप्राईज होतं. सो त्याच्यामुळे मग जेव्हा ह्या सगळ्यांनी बघितलं, आणि तेव्हा, आणि मी कोणालाच सांगितलं नाही, आज माझा एपिसोड बघा, इनफॅक्ट माझ्या मम्मीलाही, माझ्या बहिणीला नव्हतं सांगितलं. ते तर टीव्ही लावला, जेवायला बसलो, आणि त्यांनी सडनली मला बघितलं. तसं ह्यांच्या बाबतीत झालं, सगळ्यांच्या बाबतीत, की नाही ह्यांना बघू दे, आणि ह्यांची मला रिॲक्शन बघायची वगैरे. आणि ती तेव्हाच नंतर ह्यांनी बघितल्यानंतर मग सगळ्यांचे मला फोन आले, आणि खूप त्यांना छान वाटलं, खूप भारी वाटलं. काय काय जण इमोशनल पण झाले, माझे फॅमिली मेंबर्स. सो ते खूप, आणि तू आता झालायस. तसं ते खूप माझ्यासाठी ती मुवमेंट खूप छान होती. तो विराज, माझ्याकडे ना आता काही प्रश्न आहेत ज्याची तुला, म्हणजे आता ह्याच्यासाठी आहेत काही प्रश्न रक्षाबंधन रिलेटेड, सो त्याची उत्तर फक्त तुलाच द्यायचे. जे असणार आहे दीज ऑर दॅट. मला सांग की रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देणं की तिच्याकडून ट्रीट घेणं? गिफ्ट देणं पण आणि ट्रीट पण घेणं, दोन्ही. दोन्ही दोन्ही. बहिणीबरोबर भांडणं करणं का तिची मस्करी करणं? तिची मस्करी करणं. ओके. लहानपणीची आठवण की आत्ताची मजा? लहानपणीची आठवण. बहिणीबरोबर शॉपिंग की बहिणीच्या शॉपिंगसाठी पैसे देणं? बहिणीसोबत शॉपिंग. बहिणीने तुझी ऍक्टिंग करणं का तू तिची मिमिक्री करणं? दोन्ही. दोन्ही दोन्ही एन्जॉय करतो आम्ही. बहिणीला राखीच्याच दिवशी किंवा फक्त त्याच सणाच्या दिवशी ताई वगैरे म्हणणं आणि छान गोड गोड बोलणं की एरवी पण? एरवी पण. एरवी पण. ओके. राखी प्लस गिफ्ट की राखी प्लस रोख पैसे? तुला येणं? हा? मला येणं. येणं. अच्छा, दोन्ही ऍक्च्युली. दोन्ही आवडेल मला, गिफ्ट पण पैसे पण. तुझ्या बहिणीने जर का फोन हे केला, मागितला, तर तू तिला फोनचा पासवर्ड देशील का UPI पिन देशील त्याच्या बदल्यात? काय समज के जवाब दे. मी UPI पिन देईन. बापरे.
नाही फोनचा पासवर्ड दोन्ही देईन तुला, पासवर्ड पण युपीआय पिन पण देईन, दोन्ही देईन. बहिणींना व्हॉट्सअपचे चॅट्स वाचू देशील का गुगल सर्चची हिस्ट्री? बेटर राहील चॅट. नाही दोन्ही, कारण माझं असं नको बोलू. नाही दोन्ही, कारण माझ्या गुगल हिस्ट्री मध्ये काय आहे? तुलाच माहिती. काय ओके, लास्ट, स्टेजवरती जर का बहिणीसोबत परफॉर्मन्स करायचा झाला तर तो परफॉर्मन्स करायला तुला जास्त मजा येईल की ऑफ कॅमेरा बहिणीबरोबर मस्त चिल करून छान त्या गप्पा मारायला आवडेल बॅक स्टेजला बसून? परफॉर्म करायला आवडेल मला, कारण मागे बसून मजा मस्ती चिल तर आम्ही अशीही करू. तो परफॉर्म झाल्यानंतर आम्ही मागे बसून आणि काय केलं ना आपण असं वगैरे होईल आमचं. सो परफॉर्म करायला मजा येईल. येस, आणि आज छान रक्षाबंधन आहे, तुमचा गुड बॉन्ड कायम असाच राहू दे. अजून मला वाटतं तो जशी वर्ष पुढे जातील तसं अजून घट्ट होत जाऊ देत. जाता जाता मला आज सांगा की कायम ना असं असतं की सॉरी, थँक्यू, हे खूप पाहायला गेलं तर छोटे शब्द आहेत पण खूप काही आहे त्याच्यामध्ये, आणि आपण जवळच्या लोकांना कधी असं नाही म्हणत कधी थँक्यू किंवा असं. पण आज या निमित्ताने जर का एकमेकांना थँक्यू म्हणायचं असेल, राहून गेलेली गोष्ट असं एक असतं ना, तर ती काय आहे आणि काय सांगाल आज एकमेकांना? मी थँक्यू बोलेन सगळ्याच गोष्टींसाठी, जिने आतापर्यंत मला खूप सपोर्ट केलाय, खूप प्रेम दिलंय आणि खूप सांभाळून घेतलंय, मला समजून घेतलंय यासाठी. आणि सॉरी यासाठी बोलेन की मी कधी कधी मला गोष्टी सांगते, हे करणार ते करणार, मी डिले करतो, माझ्याकडून उशीर होतो त्या गोष्टीसाठी. मला ती करायची असते लगेच, पण सिच्युएशनमुळे म्हणा किंवा माझ्या घाई म्हणजे बिझी शेड्यूलमुळे मला जमत नाही पटकन, तर त्यासाठी सॉरी. इट्स ओके. आणि तू? सॉरी बोल. ती काहीतरी खूप खूप अशी छान प्रिपेअर होऊन बोलत होती. मी थँक्यू बोलेन, कारण की विराजमुळे आमचं जगताप कुटुंब फ्रंटला आलंय. आणि मला आवडतं ह्याच्या जेव्हा मी स्टोरीज टाकते इंस्टाग्रामवर, कुठेतरी माझे पण फॉलोअर्स वाढतात. अरे काहीतरी छान, बस एवढंच. मला आता माझ्या seriously, आयुष्यामध्ये आता विराज सारखा भाऊ मला लाभलाय. आजच्या मोमेंटला मला हे बोलायला प्रचंड अभिमान आहे, ऍक्च्युली मनापासून. देखावा म्हणून नाही बोलत आहे. हो, अरे. भले आता आम्ही पहिल्यासारखे खूप जास्त नाही भेटायला मिळत. म्हणजे मला लिटरली सांगते, मी जेव्हा हास्य जत्रेमध्ये पूर्णपणे तो इन्व्हॉल्व नव्हता ना, तोपर्यंत तो माझ्या सगळ्या कार्यक्रमांना यायचा. आणि आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते. येशील का? सेलिब्रेटची लाईफ, येशील का? सेलिब्रेटची लाईफ. नाही असं नाहीये, पण तरी तो आज आला झाला. आणि मी पण आले. अरे सिच्युएशन बदलली की जबाबदाऱ्या वाढतात, गोष्टी बदलतात. सो त्यामुळेच जरा ते जमून येत नाही, पण जेव्हा जुळून येतं तेव्हा तुला सांग ना. पण नाही, मला वाटतं हे कितीही असेल ना तरी तुझ्या घरामधला प्रत्येक जण कायम हीच इच्छा व्यक्त करत असणार की हा कायम असाच बिझी राहू देत. कारण की एक वेळ असा होता की एक बोलतात ना, अर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने फॅमिलीमध्ये एक असतं ना की अरे तू काय करतोयस, तू कधी कमवणार, तुझं वय बघ किती झालंय. सो तो फेस त्याने बघितलाय आणि तेव्हा असं व्हायचं की तो रिॲक्ट नाही व्हायचा, कारण की त्याला माहितीये की आपण अभी दिन आएगा. आणि आता सगळ्यांना काही न बोलता त्यांना त्यांची उत्तरं मिळाली आहेत, त्याच्यामुळे असं काय. मला असं वाटतं की तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य माणसांसोबत असणं खूप गरजेचं आहे. आणि मला फॅमिली तर खूप चांगली भेटलीच, पण मला जिथे मी काम करतोय ती टीम पण सगळी खूप सपोर्टिव्ह. ते मला खूप सांभाळून घेतात, खूप समजून घेतात. तिकडे पण काम करताना माझ्याकडून गोष्टी 19-20 होत असतात, पण ते सगळे आमचे दोन्ही सर, आमची रायटर टीम, आमची टेक्निकल टीम, सगळे आर्टिस्ट सगळेच खूप चांगले आहेत. की जे आमची डिरेक्शन टीम म्हणा, सगळेच खूप चांगले आहेत की जे खूप सपोर्ट करतात, खूप सांभाळून घेतात. तेही वेळोवेळी मला धीर देतात आणि चुकलो तर कान पण ओढतात माझे. सो मी लकी आहे की मला फॅमिली जितकी चांगली भेटली तितकेच सेटवरचे पण माणसं सगळे खूप चांगले भेटले. मला वाटतं त्यांनी वर्क रिलेशन खूप हेल्दी राहतं असं खूप, असेल. खूप. आणि काम करायला मग अजून मजा येते. मला वाटतं हा शो इतके वर्ष सलग सातत्याने सुरू आहे आणि त्यात अनेक वेगवेगळे ट्विस्ट येतात. ते मला वाटतं त्याच्या मागचं हेच आहे यश, की तुम्ही सगळेजण कायम एकत्र असता. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला वाटतं रक्षाबंधन आहे आज, त्याच्यामुळे शेवट गोड झाला पाहिजे, छान राखी बांधून.
आहे, तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात, गप्पा मारल्यात, त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला एक छान गिफ्ट देणार आहोत. सो आधी आपण ताईला देऊयात. येस, नक्कीच. येस, सो कलाकृती मीडियाकडून तुला हे अलंकारिकाचं एक छान छोटस गिफ्ट आहे. आय होप तुला हे आवडेल. प्लीज ओपन करून Yes. बघशील तू. मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि आजचा रक्षाबंधनाचा दिवस तुमच्यामुळे अजून खास झाला असं मला वाटतं आणि प्रेक्षकांना पण एक छान ट्रीट मिळाली. खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आयुष्यामध्ये खूप छान छान प्रगती करत राहा, छान छान प्रोजेक्ट्समधून आमच्या समोर येत राहा आणि तेव्हा पण आपण असेच इंटरव्ह्यूज करत राहू छान छान. आणि तुझ्याशी बोलून मला खूप मस्त वाटलं. ह्यांनी मला जे काल कॉलवरती सांगितलेलं की ही खूप बोलते, मस्त बोलेल, तर मला पण एक्साइटमेंट होती तुला भेटण्याची. आणि मला हे पण अजून छान वाटत होतं की दोघांचा पहिला इंटरव्ह्यू आणि तो मी घेते, त्याच्यामुळे मला अजून छान वाटत होतं. थँक्यू सो मच. तू आलीस वेळात वेळ काढून. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. कलाकृती मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची रक्षाबंधनची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा.